तुम्ही कधी ऐकलंयत का? एखादं मूल रांगायला शिकण्याआधीच पाण्यात पोहतंय? नसल्यास आजची गोष्ट तुम्हाला अचंबित करून सोडेल. रत्नागिरीतील एक छोटीशी जलपरी, वेदा परेश सरफरे, जिचं वय फक्त काही महिन्यांचं, पण आत्मविश्वास प्रौढ खेळाडूलाही हरवणारा. आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात वेदाची कथा चर्चेत आहे. आणि त्यामागचं कारण आहे तिची पाण्याशी झालेली विलक्षण ओळख. वेदा 9 महिन्यांची होती. या वयात मुलं साधारण रांगायला शिकतात. पण वेदाचं लक्ष मात्र तलावातील पाण्याकडे खिळलेलं होतं. तिचा मोठा भाऊ रुद्र जेव्हा रोज शासकीय जलतरण तलावात सराव करायचा, आई पायल सरफरे त्याला घेऊन जायची आणि वेदा तिच्या कमरेवर बसून पाण्याकडं एकटक पाहत राहायची. त्या नजरेत कुतूहल होतं, आकर्षण होतं आणि कदाचित भविष्यातल्या यशाची सुरुवातही. एक दिवस छोट्या वेदाला पाण्यात उतरण्याचा क्षण आला. सगळ्यांना वाटलं ती घाबरेल, रडेल, पण अगदी उलटच घडलं. वेदानं पाण्यात सहज हातपाय मारत खेळायला सुरुवात केली, जणू पाणी तिचं घरच आहे. त्या क्षणापासून वेदा आणि पाणी यांच्यातील मैत्री कायमची घट्ट झाली. सुरुवातीला फक्त तरंगणारी वेदा काही दिवसातच लहान अंतर सहज पोहू लागली. तलावाच्या काठावर उभी राहून उडी मारताना तिची धडाडी पाहिली तर तिचं वय 9 महिने आहे यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. तिच्या पोहण्यात गती वाढत गेली, हालचालींमध्ये नेमकेपणा आला आणि आत्मविश्वास तर दिवसेंदिवस दुणावला. आणि या सातत्याचा मोठा परिणाम दिसला फक्त 1.5 वर्षाच्या आत. 1 वर्ष 9 महिन्यांच्या वेदानं 100 मीटरचं अंतर 10 मिनिटं 8 सेकंदात पूर्ण केलं आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं. देशातील सर्वात लहान जलतरणपटू हा मान छोट्या जलपरीला मिळाला. वेदाची पाण्याची ओळख तिच्या आईमुळेच निर्माण झाली. आई पायल सरफरे रुद्रला स्पर्धेसाठी घेऊन फिरायच्या, तेव्हा वेदा आईच्या पोटी असतानाच पाण्याचं वातावरण अनुभवत होती. जन्मानंतरही आईनं तिला नियमित तलावावर आणलं. पाण्याची भीती निर्माण होऊ न देता तिला ते वातावरण नैसर्गिकपणे जवळ केलं आणि याचाच पाया पुढे मोठा झाला, असे तिचे वडील परेश सरपरे सांगतात. आज इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मधील यशानंतर वेदाचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. पुढचं लक्ष आहे आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि त्यानंतर थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. तिच्या कुटुंबियांचा ठाम विश्वास आहे की वेदा हे स्वप्नही नक्की पूर्ण करणार. रत्नागिरीच्या छोट्या गावातून जागतिक पटलावर पोहोचण्याच्या वाटेवर वेदा ठामपणे चालली आहे. रांगण्याआधी पोहणं शिकलेली ही चिमुकली पुढे कोणते विक्रम मोडते, किती लांब पोहोचते हे पाहणंही निश्चितच रोमांचक असेल. ही होती एका छोट्याशा जलपरीची मोठी प्रेरणादायी आणि पाण्यासारखी निर्मळ गोष्ट.